नरेंद्र मोदी पाय उतार होणार आणि त्यांच्या जागी एक मराठी माणूस बसणार. आता उरली फक्त 4 दिवस. मित्र हो, येत्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांनी केवळ जाता जाता हे विधान केलं नाही किंवा हा दावा केला नाही की ते एवढे सहजपणे बोलून गेलेले आहेत असं अजिबात मानता येणार नाही. कारण त्यांनी तसा दावा मजबूतपणे केलेला आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली. महायुतीनं हा दावा उडवून लावलेला आहे, पण या दाव्याचा अन्वयार्थ सुद्धा शोधला जाऊ लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी सतत दिल्लीला जाऊन केलेल्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस यांचा वाढत असलेला प्रभाव, अशा अनेक गोष्टीचा जर साधारणपणे आपण विचार केला ना, तर आंबेडकरांचा दावा सत्यात उतरू शकतो असं काही जणांना वाटतं. एकनाथ शिंदे यांनी तर या प्रश्नावर साधं उत्तर देणं सुद्धा टाळलं. का बरं? नेहमी तर खूप काय बोलतात, मग या नाजूक प्रश्नावर तेही गप्प का बसले? महाराष्ट्राच्या राजकारणातली ही चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला हात घातलाय. येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. पृथ्वीराज बाबांच्या या विधानावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी सुद्धा एक कॉन्फिडंट व्यक्त करीत 19 डिसेंबरची उत्सुकता आणखी वाढवली. तसं पाहिलं तर बघा, पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणातले अनुभवी नेते आहेत. त्यांनी दिल्लीत आणि पंतप्रधान कार्यालयात सुद्धा मोठ्या जबाबदारीनं काम केलेलं आहे. आणि एक बघा, आजवरची त्यांची जर वक्तव्य आपण पाहिली ना, तर ती कधीही उथळ स्वरूपाची नसतात. आपल्या राजकारणामध्ये हल्ली अशा उथळ वक्तव्य करणारे नेत्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे, पण हे पृथ्वीराज बाबा त्यातले नाहीत. आणि त्यामुळं त्यांचं हे विधान गांभीर्यानं घेतलं जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असं सांगताना तो भाजपाचाच असेल असं म्हटलंय. अमेरिकेतील व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर आहे, त्यानं मोठं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यामध्ये जगभरातील दिग्गजांची नावं आहेत, पण ती नावं कोणाची आहेत याची कल्पना नाही. अमेरिका सरकार एक कायदा तयार करून ती नावं आता उघड करीत आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. 19 डिसेंबरला अवघे 4 दिवस उरले आहेत. त्यामुळं नेमकं आता काय होतंय याची उत्सुकता तर आहे. 19 डिसेंबर जशी जशी जवळ येत आहे ना, तसं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटू लागले आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षातील नेत्याकडून मात्र सावधपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. न जाणो पृथ्वीराज बाबांचं विधान चुकीचं ठरलं तर आपण तोंडघशी पडू नये, त्यामुळं काँग्रेसमधील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया देताना दिसू लागले आहेत. महाविकास आघाडीतले नेते मात्र जे काय होईल ते पाहत राहू या भूमिकेत आहेत. नरेंद्र मोदी पाय उतार होणार आणि त्यांच्या जागी एक मराठी माणूस बसणार. आता उरली फक्त 4 दिवस. देशाच्या राजकारणामध्ये खरंच काही मोठा धमाका होतोय का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तो धमाका होईल न होईल, पण त्याआधीच राजकारणात मात्र फटाके फुटू लागलेले आहेत. मित्र हो, आपणही वाट पाहूया या 19 डिसेंबरची. उरले आता फक्त 4 दिवस. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.